मंडळी, आता आंब्यांचा सीझन चालू आहे. तुम्ही ही आंबापोळी खाल्ली की नाही मला माहीत नाही, पण ही रेसिपी बघून तुम्ही नक्कीच घरी ट्राय कराल. तर चला बनवायला घेऊया आपण. तर ही चण्याची डाळ आहे, ती अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवलेली होती. आता धुवून घेतली, त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, मीठ टाकलं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इथं गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे. ऑप्शनल आहे हळद, तुम्हाला आवडत नसेल नाही टाकली तरी पण चालेल. थोडंसं तेल टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पीठ असं मळून घ्यायचं. शेवटी थोडं तेल लावायचं पिठाला आणि असं भिजत ठेवायचं आहे. पाणी ओतायचं, अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण आंबा आहे, मग इथं आंब्याची रेसिपी तर झालीच पाहिजे, तर आंबा इथं भिजत ठेवलेला आहे. गूळ कट करून घेतलेला आहे मी. आता वेलची इथं सोलून म्हणजे कुटून घेतली. आता बटाटे शिजवलेले होते ते कट करून घेतलेले आहेत. आपण बटाट्याची भाजीसुद्धा बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी मी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर थोडंसं कुटून घेतलेलं आहे. जाडं भरडं ठेचा करून घेतलेला आहे बटाट्याच्या भाजीसाठी. एका साईडला आपली डाळ शिजते, पीठ झालेलं आहे आपलं, आंबा भिजत ठेवलेला आहे, गूळ कट करून घेतलेला आहे. आता आपण इथं हे चटणी बनवून घ्यायची म्हणजे ठेचा. त्याच्यानंतर आपण वाटण करून घेणार आहोत आमटीसाठी. त्याच्यासाठी बघा, खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि आलं हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया. आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्याच्यात मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकलं आणि आपण जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. छानपैकी परतून घ्यायचा. थोडीशी हळद टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. ठेचा जो आपण टाकलेला आहे तो मिरच्यांचा तो चांगला भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण बटाटे कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. हळद टाकून घेतली, ते बटाटे टाकल्याच्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हिरवीगार कोथिंबीर असेल तर उत्तम. मीठ टाकायचं आहे. छानपैकी इथं बटाट्याची चटणी म्हणू शकता किंवा बटाट्याची भाजी, पुरणपोळ्यांसोबत बटाट्याची भाजीसुद्धा केली जाते. प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीफार वेगळी आहे. इथं आपली भाजी आता तयार झालेली आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायची आणि एक वाफ काढून घ्यायची आहे भाजीला. अप्रतिम अशी ही भाजी लागते, सिंपल अशी कांदा विरहित आजची भाजी सुंदर अशी झालेली आहे. तर आता आपण हिला छानपैकी वाफ काढून घेऊया, म्हणजे ही व्यवस्थित असे सगळे मसाले याला लागतील. वाफ काढून घेतली, भाजी तयार झालेली आहे. आता बाजूला ठेवून द्यायची. आंबा कट करून घ्यायचा आहे म्हणजे साल काढून, आणि आपल्याला ह्याचा चाळणीवरती असा खिसून घ्यायचा आहे पूर्णाच्या चाळणीवरती, म्हणजे आमरस जो आहे तो अगदी छानपैकी एकसारखा येतो. आंब्याचे जे केसर असतात, जे धागे धागे, ते सुद्धा येत नाहीत, त्याच्यासाठी अशी पद्धत वापरायची आहे आमरस करण्याची. आता डाळ पण शिजलेली आहे. आता काय करायचं आहे, पूर्णाची चाळणी घ्यायची आणि ती पूर्ण जी डाळ आहे ती स्ट्रेन करून घ्यायची आहे. पाणी बाजूला आणि डाळ बाजूला. जे पाणी आहे म्हणजे ह्याला येळवणी म्हटलं जातं. तर त्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत. तर आमटी बनवण्यासाठी याच्यातली थोडीशी डाळ आहे ती पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे आमटी घट्टसर होते. आता आपण इथं डाळ परतून घेणार आहोत. तर इथं कढईमध्ये डाळ टाकून घेतली, त्याच्यानंतर गूळ टाकलेला आहे, वेलची पूड टाकलेली आहे, जो आमरस केलेला आहे तो टाकायचा आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं पातळ होतं, त्याच्यामुळे ह्याला वेळ लागतो. तर एका साईडला आपण दुसरेसुद्धा भाजी वगैरे जे काही बनवायचं आहे ते बनवून घेऊ शकतो. तर मी आमटी बनवणार आहे, कारण याला वेळ लागतो करायला. थोडंसं पातळ होऊन जातं, कारण गूळ टाकल्याच्यानंतर बघू शकता आता हे घट्टसुद्धा होणार, पण थोडासा वेळ लागेल. मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जास्त फास्ट ठेवायची नाही आहे, लो करून ठेवायची आहे थोडीशी, जेणेकरून ते खाली करपणारसुद्धा नाही. तीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तोपर्यंत इथं आमटी बनवते. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, कढीपत्ता टाकायचा आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि आलं ते टाकायचं आहे. नंतर जगभरातले मसाले टाकायचे आहेत. हळद, तिखट, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर ते सगळं टाकून घ्यायचं. आता कढीपत्ता मी झाडाचा तोडून आणला आहे, तो इथं वापरलेला आहे. तुम्ही सुरुवातीला फोडणीमध्येच वापरू शकता. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण पाणी काढलेलं होतं येळवणी ते ह्याच्यात टाकायचं आहे. आता ह्या आमटीला छानपैकी उकळी आली की ती दिसतानासुद्धा अप्रतिम दिसणार आहे. वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे, मीठ टाकायचं चवीनुसार. आणि आता एका साईडला बघा, इथं आमटी उकळत आहे, फोडणी घातली. आता भात लावलेला आहे मी. इथं पुरणसुद्धा आपलं झालेलं आहे, म्हणजे डाळ परतून झालेली आहे. आता आपण हे वाटून घेणार आहोत. तर तिन्ही गॅस माझे चालू आहेत. आता हे पुरण जे आहे ना, पुरण करून घ्यायचं आपल्याला. आता इथं बघू शकता पुरण असं झालेलं आहे. तर आता हे चाळणीमध्ये ठेवायचं आणि ग्लासाच्या मदतीने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरण खाली पडतं. अगदी सहज पुरण तयार होतं, वेळ न लागता.
जसं आपण आमरस मगाशी बनवला सेम तसंच हे सुद्धा बनवायचं असतं. छानपैकी पुरण निघतं या पद्धतीने केलं तर. मिक्सरमध्ये सुद्धा करतात, प्रत्येकजण वेगवेगळं करत असतं. जसं मी मगाशीच सांगितलं तर पुरण मी असं करत असते. पुरण झालेलं आहे, आता मी बाजूला ठेवून देते. आता पीठ बघूया. तर पीठ आता बघू शकता पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आता सगळं निथळून घ्यायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कोरडं पीठ वगैरे अजिबात टाकायचं नाही. आता हे पीठ तुम्हाला पातळ दिसतंय. आता बघा तवा ठेवून घेतलेला आहे. आता आपण पोळ्या बनवायला घेणार आहोत. तर तव्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलं. एक पोळी लाटून घेतली होती, तर ती टाकून घेतली. भाजून घ्यायची आपल्याला, पण ते माझा चमचा लागला आणि पोळी फुटली. तर सुरुवातीला असं होतं, आपण घाई गडबडीमध्ये चमच्याने पलटी करायला जातो, तर थोडंसं ते उलटं झालं या पद्धतीने. तरीसुद्धा पोळी अप्रतिम झालेली होती. आंब्याची पोळी नक्की या उन्हाळ्यामध्ये, आता आंबे जोपर्यंत बाजारात आहेत तोपर्यंत नक्कीच एकदा तरी बनवून खा. तर आता इथं बघा मी दुसरी पोळी लाटून घेते. पिठामध्ये बघू शकता पारी बनवून घेतली, सारण भरून घेतलेलं आहे म्हणजे पुरणपोळीचं, आणि हलक्या हाताने लाटायची आहे. पीठ पातळ आहे आणि असंच पाहिजे पुरणपोळ्यासाठी. जास्त घट्ट पीठ असेल तर पोळी लाटता येत नाही, ती व्यवस्थित अशी गोल फिरवता येत नाही. बघू शकता अगदी सहज आणि छान पद्धतीने पोळी लाटता येते. तर ही पद्धत अगदी योग्य आहे. पीठ जरी पातळ झालं तरी त्याच्यामध्ये आपल्याला कोरडं पीठ अजिबात टाकायचं नाही. थोडंसं तेल लावायचं आणि मळून घ्यायचं. छान असं मळलं जातं. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते खूप जास्त पातळ होईल, तर तसं काहीही होत नाही मंडळी. तर छानपैकी असं लाटून घ्यायचं. आणि तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की मगाशी पोळी लाटली आणि चमचा लागला, तर तीच ही पोळी आहे. तर छानपैकी दोन्ही बाजूनी भाजून घेतली मी हिला. आता आपण आत्ता जी लाटलेली आहे ती पोळी आता ती भाजून घ्यायची आहे. तर चला आता मी ह्या सर्व पोळ्या बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते.
तर मंडळी आता इथं सर्व पुरणपोळ्या आपल्या मऊ लुसलुशीत अशा आंब्याचा रस वापरून केलेल्या अप्रतिम अशा झालेल्या आहेत. इथं कटाची आमटीसुद्धा छानपैकी झालेली आहे. बघू शकता मस्त अशी उकळल्यानंतर छान चवीला उत्तम अशी झालेली होती. इथं भात झालेला आहे, इथं बटाट्याची भाजीसुद्धा आहे. तर असा स्वयंपाक आपला झालेला आहे. तर इथं आता ताट बघूया आपण. ताटामध्ये आहे पुरणपोळी, आमटी, भात, कटाची आमटी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार.